उधमपूरमधील वसंतगड भागात दहशतवाद विरोधी कारवाई सुरू। कारवाईच्या दरम्यान एक भारतीय जवान शहीद। संकटाच्या काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी, दुश्मनांशी दोन हात करण्याची तयारी असल्यास आमचा पाठिंबा। संजय राऊतांचं वक्तव्य। काश्मीरमधून महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था। आज दुपारी 2 विमानं श्रीनगरहून मुंबईला येणार। केंद्र सरकारने आज बोलावली सर्वपक्षीय बैठक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या नेतृत्वामध्ये बैठक। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलावली बैठक। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांसाठी 20 लाखांचं बक्षीस जाहीर। काश्मीर पोलिसांची घोषणा। दहशतवाद्यांपैकी 2 जण पाकिस्तानी आणि 2 स्थानिक असल्याची माहिती। गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी। आयसिस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी। पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू। अमरावतीमधील 11 पर्यटक श्रीनगरहून कटराच्या दिशेने रवाना। श्रीनगरहून कटराच्या दिशेने खासगी वाहनाने रवाना। प्रशासनाकडून कुठलीही व्यवस्था झाली नसल्याचा पर्यटकांचा आरोप। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक। हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना डोंबिवलीकरांनी वाहिली श्रद्धांजली। उद्योजक आणि पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार वितरित, तर अभिनेता सचिन पिळगावकर, सोनाली कुलकर्णी, श्रद्धा कपूर यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।